तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। मधु, मला खरंच खूप काळजी लागली। कुठे असेल सई? ताई ताई नको काळजी करू। देवांशराव म्हणालेत ना की ते सईला सुखरूप घरी घेऊन येतील। आई डोंट वरी, जिजूंनी तुला प्रॉमिस केलंय ना, मग ते नक्की पूर्ण करतील। हो रे, माझा विश्वास आहे देवांशरावांवर, पण आता किती वेळ झाला त्यांना फोन करते तर फोन लागत नाहीये। कुठे असेल सई? ते भेटले का नाही सईला काहीच कळायला मार्ग नाही। मधु, आपण असं करूया का, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारच करूया। हॅलो हॅलो आई। हॅलो देवांशराव, बरं झालं तुम्ही फोन केला, तुमच्याच फोनची वाट बघत होतो। सई भेटली का तुम्हाला? हा आई, सई भेटले मला, माझ्याच सोबत आहेत। अँड डोंट वरी, शी इज ऑल फाईन। बऱ्या आहेत त्या आता। देवच पावला म्हणायचं। देवा, तुझे आभार मानावे तितके कमीत, माझ्या मुलीचं रक्षण केलंस। देवांशराव, तुम्ही ठीक आहात ना? हा हा, मी पण बरं आहे आणि सई पण। पण ऍक्च्युली पण काय? देवांशराव, काय झालंय मला सांगा, आधीच जीवाला घोर लागलाय हो। देवांश! विक्रम थांब। नाही सई नाही, मी आता थांबू शकत नाही। या देवांशला बाजूला केल्याशिवाय तू माझी होऊच शकत नाही।